करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? आणि आमच्या हक्काचं आणि आमच्या हक्काचं या पाण्याचं राजकारण, या पाण्याचं राजकारण. लोकप्रतिनिधी मस्त, जनता त्रस्त. 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 पाण्याचं राजकारण करू नका, करू नका, करू नका. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या, आम्हाला द्या, आम्हाला द्या. या लोकप्रतिनिधीचा करायचं काय? खाली डोकं वर पाय. या लोकप्रतिनिधीचा करायचं काय? खाली डोकं वर पाय. या लोकप्रतिनिधीचा करायचं काय? खाली डोकं वर पाय. धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. अरे पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. महाराष्ट्र विभागाचा आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा, माननीय अमितसाहेब ठाकरेंचा. या प्रशासनाचं करायचं काय? या प्रशासनाचं करायचं काय? निषेध असो, निषेध असो. बीएमसी, 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 बीएमसी. लोकप्रतिनिधी, 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 लोकप्रतिनिधी. बीएमसी, 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 बीएमसी. धिक्कार असो, धिक्कार असो. काही सांगाल संपूर्ण मुंबईत पाऊस पडतोय, नागरिकांना पाणी मिळत नाहीये, फक्त पाणी मागताय ते धंदा मोर्चा घेणार. काय सांगाल? बघा, पूर्ण मुंबई का महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे, परंतु आमच्या चांदिवली विधानसभेमध्ये एक सिस्टम आहे. जेव्हा निवडणूक येणार ना, तेव्हा काही भागांमध्ये पाणी बंद करायचं आणि जेव्हा त्या लोकांना असं वाटतं की आता आम्हाला पाणी भेटतच नाही, लोक जेव्हा त्रस्त होतात ना, तेव्हा त्यांच्याच लोकांना एक जण जातो की बाबा चला मी तुम्हाला आमदाराकडे घेऊन जातो, मी तुम्हाला नगरसेवककडे घेऊन जातो. मग हे 5-50 बायांना जायचं, त्यांचे हातपाय जोडायचे, बाबा आम्हाला पाणी द्या, आम्हाला पाणी द्या. ही सिस्टम बऱ्याच वर्षापासून आहे, परंतु ह्यावेळी तर ती सिस्टम पण काम करत नाही असं आम्हाला वाटतंय, कारण लोकांना पाणीच नाही. आणि आता आम्ही आंदोलन घेतलं, राहुल चव्हाणनी पूर्ण नियोजन केलं, आंदोलनाची तयारी केली. त्यानंतर लोकप्रतिनिधी तिकडच्या महिलांना सांगतात आता तुम्ही एलवडमध्ये जाऊ नका, आता तुम्हाला पाणी भेटणार आहे. ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही आंदोलनच करायचं, त्यानंतर तुम्ही पाणी देणार का? म्हणजे ही कुठली सिस्टम आहे की लोकांनी पाण्यासाठी आंदोलन करावं लागतोय? आज तुम्ही जर आमच्या चांदिवली विधानसभेमध्ये आलात तर तिथे तुम्हाला सर्व्हिस सेंटर 24 तास पाणी, रस्त्यावर ते लोक गाड्या साफ करतायत. टँकर माफिया LBS रोडवर, लिंक रोडवर तुम्हाला टँकर माफिया एवढे दिसणार ना, त्यांना 24 तास पाणी आहे. मग त्यांना पाणी भेटतो आणि जे मतदार आहेत, ज्या लोकांनी आमदार, नगरसेवक, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री बनवतात, त्यांना पाणी का भेटत नाही? ही एक गेम आहे. किती वर्षापासून समस्या आहे की जेव्हा निवडणूक येते ना, त्याच्या 4 महिन्या अगोदरपासून ही सिस्टम चालू होते. काही त्यांचे अधिकारी, BMCचे अधिकारी येतात, ते वाल बंद करतात आणि परत त्यांना वाटलं की आता आमच्याकडे स्थानिक जनता यायला पाहिजे. ही सिस्टम आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये हातपाय जोडायला त्यांना जावं लागतो जनतेला, त्यानंतर हे लोक पाणी चालू करतात. पण यावेळी आम्ही हे होऊन दिलं नाही. आम्ही जनतेसाठी, राहुल चव्हाण आज आपण बघू शकता एलवड प्रशासन मधना 160 मधना सगळ्या महिला आल्या. हे काय आमचे पदाधिकारी नाहीत, ही जनता आहे. तुम्ही बघू शकता ही जनता आहे आणि हे त्यांचा रोष आहे की इथपर्यंत त्यांचा काम धाम, त्यांच्या मुलांची शाळा हे सगळे सोडून आज फक्त पाणीसाठी एलवड पर्यंत या महिलांना यावं लागलं. हे 160
आणि चांदिवली विधानसभेचा दुर्दैव आहे की पाणी जे 24 तास पाहिजे ते त्यांना भेटत नाही आणि म्हणून आज एक निषेध मोर्चा एल वॉर्ड आणि लोकप्रतिनिधी यांच्या विरोधात आम्ही इथं काढलेला आहे. निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो काही सांगाल किती दिवस झाले पाण्याची समस्या तुमच्याकडे आहे? आज या ठिकाणी जवळजवळ 4-5 महिने झाले पाण्याची समस्या अशीच चालू आहे. लोकांच्या घरामध्ये आजारी लोक आहेत वगैरे सर्व काही म्हणजे मुलांची शाळा वगैरे असते महिलांना सर्व काही सोडून पाण्याच्याच मागे लागलं कारण पाणी तिथे येतच नाही. महिला 4-4 तास पाण्याची वाट बघतात पण 2-2 दिवस पाणी येत नाही आणि तिथे लोकांची बिल्डरांची कामं वगैरे चालू असतात त्यांना भरपूर प्रमाणात पाणी मिळतं गाडी पुरत आणि पाणी. तुमच्याकडे रोज पाणी किती वाजता येतं आणि किती वेळ येतं? पाण्याचं आमच्याकडे टायमिंगच नाही. पाणी कधी 2-2 दिवसही पाणी येत नाही आणि आलं तर अर्धा तास पाणी त्यानंतर पाणी येतं. ताई जसं यांना म्हणालो की संपूर्ण मुंबई पाऊस पडतोय आपण बघतोय की लोकल कधी कधी अर्धा स्टेट आहे त्या पावसामुळे उपनगरात खूपच पाऊस होत आहे. अशा वेळेसही उपनगरात तुम्हाला पाणी मिळत नाही काय तेच तर दुर्दैव आहे ना. निसर्गाने तर पाऊस एवढा देत नाही. सगळी धरणं भरली तलाव भरले मग पाणी का नाही तुम्ही सोडत आहे. आमचा दुर्दैव आता यांची मस्ती आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही कारण आम्ही खूप त्रस्त झालोय पाण्याने. आम्ही सगळ्या मुलं शाळा बाळा काय ठरणार आहे पाण्यासाठी आम्ही झगडत राहायचं का नाही. हे आमचं दुर्दैव आहे की आम्हाला आता हे सगळं पाणी येतं किंवा किती पाणी दिवसात येत नाही आणि आलं तरी खूप थोडं कमी येतं. कधी कधी 2 दिवस येतच नाही पाणी आणि आम्हाला गेली 4-5 वर्ष पाण्याचा त्रास आहे. पाणी येतं पण खूप त्याला फोर्स नसतं पाण्याला कधी 2 दिवस येतच नाही पाणी आणि आलं तरी ते सुद्धा गढूळ पाणी येतं आम्हाला. त्यामुळे आता आम्ही यांची मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही कारण वारंवार आम्ही त्यांना लेटर दिलेलं आहे. ते लोक येऊन अधिकारी चेक करतात पण त्याच्यावर काही सगळं तोडगा निघालेला नाही. प्रश्न असा आहे की असं म्हटलं जातं की बिलं वगैरे भरलीच हो सगळी आम्ही सगळी भरून आमची बघा तिला सगळ्याला पहिल्या 6 वाजता पाणी यायचं आता परत 9:30 वाजता पाणी येतं. 9:30ला पाणी यायला लगेच 10:30ला पाणी जातं. अर्धा घंटा 20 मिनिटं पाणी पुरा घाण पाणी येतं. पुरा लेकरं बाळं मलेरिया होते टायफॉइड होते पुरा घाण घटकचं पाणी प्यायला देतं ते सगळं पाणी घाण येतं. निषेध असो निषेध असो निषेध असो प्रशासनाचा निषेध असो. चला यांना पण घेऊन द्या जरा सगळं नाही पाण्याचा बिल जरा पाठी या बाकी चॅनल जनता आहे गेल्या कित्येक दिवसापासून आपलं खांडेकर मैदान असेल, लालबत्ती असेल, त्यानंतर आपलं मराठवाडा असेल, नारायणनगर असेल, त्यानंतर आपलं वरती जो पट्टा आहे आपला सुंदरबाग आहे, अशोकनगर, या सर्व भागामध्ये लोकांना पाणी नाही. पाणी येतं मग 10 दिवस पाणी जातं, 2 दिवस येणार पाणी जाणार आणि आलं तर अर्धा तास येणार 15 मिनिटं आणि पाण्याचा टायमिंग नाही. 3चा टायमिंग आहे, कधी 9ला येणार कधी 10ला येणार. लोक पूर्णपणे त्रस्त झाली आहेत आणि महानगरपालिकेचे अधिकारी मेंटेनन्स डिपार्टमेंट अतिशय घाणेरडं काम ते करत आहेत. कधी पण येतात, चेक करून जातात, काम करेल लोकांना फक्त आश्वासन देतात आम्ही करू. आम्ही बघू शकाल हे अशोकनगरमध्ये गेल्या 2023 मध्ये ही बुस्टर लाईन पास झाली. आम्ही याचा पाठपुरावा करत होतो. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यातर्फे पाणी आलं असतं अशोकनगरमध्ये पण बुस्टर लाईन पास झाली बघा. पण अजूनपर्यंत इथे कारवाई नाही, काम पण नाही झालं. म्हणजे एवढा फालतू आणि भोंगळा कारभार यांचा चाललाय ना. मात्र यापुढे मनसेची भूमिका काय असणार आहे? यानंतर जर पाणी नाही आलं ना तर आम्ही एलवॉर्डमध्ये सगळे नळ तोडून टाकू. आम्ही आतमध्ये घुसू. हे जे सर्व्हिस सेंटर हे जिथं जिथं अनधिकृत काम असेल ना तिथेच आम्ही दाखवू की तुम्ही पाणी देता. आमच्या चांदिवली विधानसभेमध्ये होमगार्डमध्ये पाण्याची टांकी लाखो लिटरची पाण्याची टांकी बनवली पण तरी सुद्धा फक्त नारळ फोडले. जेव्हा लोक शिवसेनेत होते उद्धव ठाकरे गटात तेव्हाही नारळ फुटले. मग नंतर ते एकनाथ शिंदे साहेबांकडे गेले तेव्हाही नारळ फुटले. पण अजूनपर्यंत ती होमगार्डमधली टांकी झालेली नाही. त्यांच्या पेपरवर्कमुळे आज लोकांना फक्त मतं घेण्यासाठी हे लोक फक्त दाखवण्यासाठी भूमिपूजन करतात की मी तुम्हाला इकडे पाणी देतो, मी तुम्हाला तिकडे पाणी देतो. पण टांकी कुठे आहे? 4 वर्ष झालेत. टांकीचे 4 वेळ उद्घाटन झालेत पण पाण्याची लाखो लिटरची टांकी अजूनपर्यंत झाली नाही. यानंतर जर पाणी नाही आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक वेगळी भूमिका घेणार आणि त्यासाठी मग आमच्यावर काय कारवाई होणार त्याच्याशी आम्हाला काय घेणं नाही. पण माझ्या चांदिवली 160ची जनतेला जर पाणी नाही भेटला तर आता आम्ही शांत राहणार नाही. या प्रशासनाचा बिला भरतोय तेव्हा तुम्ही आम्हाला पाणी सोडताय पण तुम्ही काय तुमच्या खिशातलं पाणी देत नाही आम्हाला. आमच्या वरती डोंगरावर लोक राहत आहेत, डोंगरावरच्या लोकांना तुम्ही पाणी सोडताय आणि आमच्या मधल्या चाळीला तळात पाणी तुम्ही
ओढत नाही तळात पाणी का नाहीये? ड्रमातून पाणी ओढलं ना तर ड्रमाच्या तळाला पाणी येतं, वरती पाणी नाही जात. वरती पाणी जाते खाली तळाला पाणी येत नाही. म्हणजे काय गो आहे तुमच्या लोकांची? आम्ही बिलं भरून तुम्ही पाणी नाही सोडते. काय झालंय ना आमच्या चाळीमध्ये आम्ही आसनगावमध्ये राहतो, जांभूपाडा बस स्टॉपच्या तिथे खाली तळात राहतो आणि आम्हाला भाडं 7,000 रुपये भाडे आहे आम्हाला. आणि एवढं भाडं देऊन आम्हाला पाणी येत नाही कारण की आम्ही सगळे भाडवते. आम्ही सगळे भाडवते पण आमचं आहे ना सगळं आम्ही भाडं घेते ना. आम्ही बिल भरतोय, आम्ही भाडं भरतोय, आम्ही मतदान करतोय. काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? पाणी येतं. पाणी येत नाही कारण की आमच्या इथं प्यायला पाणी आंघोळीला सुद्धा पाणी येते पण आमच्या घरात पाणी येते. नाही कोणी आमच्या तरीका है ना पानी है ना साफ सफाई है। चांदीवली विधानसभा में कुछ भी नहीं है। आज वार्ड मी तेच सांगते आता तुम्हाला महिला देख रही है प्यायला तो महाराष्ट्र पाणी 10 रुपये लिटरने पाणी आणायचं आम्ही घरात प्यायला. स्थानिक जनता आमच्या चाळीचा नळ आहे है तो. जो वोट 10 रुपये लिटरने देकर आम्ही तो पाणी बड़े बड़े प्यायला आश्वासन दिए जाते हैं कि 75 तुम रुपये हमको देऊन वोट दो, हम कपडे तुमको 24 घंटा पानी पाणी देंगे, कोणाचं? तुम हमको आमचं. वोट दो, हम तुमको ये वरची जागा देंगे। कोणाची? लेकिन आमची. सिर्फ आम्ही इलेक्शन आता 100 रुपये है द्यायचे. उसके पहले आणि 4 बड़े बड़े माणसाचं आश्वासन दिए जाते हैं, जैसे कि होमगार्ड की हमारी हा टंकी कुठला है। न्याय? मुझे लग रहा है आप सभी लोगों ने 4-4 बार वीडियो बनाया सिर्फ भूमि पूजन, लेकिन अभी तक वो होमगार्ड की टंकी बनी। अगर होमगार्ड की टंकी बन जाती म्हणजे है काय तो लाखों तुमचा लीटर वेगळाच पानी कारभार लोगों को चालू आहे का आसपास नाही? सबको जसे पहुंचता ते है। बोलले भोंगळा लेकिन आज कारभार, तलक वो तसंच टंकी बनी टाईपचं नहीं। चालू आहे ना तुमच्या अब लोकांचं. इलेक्शन आया, आम्हाला ये लोग पाणी क्या करेंगे? हवंय. पाणी बंद आम्हाला करेंगे, पाणी जर नाही आलं ना तर आम्ही काय करू याचा विचार करायचा. फिर इनके मुझे लोग कहते हैं कि चला आम्ही तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो लोकप्रतिनिधीकडे, मतलब तुम्हाला पाणी देतो। ये लोग वहाँ पे जाने का, हाथ जोड़ने का, पैर पड़ने का, कृपया हमारा पानी दिया, हमारा पानी दिया, ये सिस्टम है, एक बड़ा स्कैम है। लेकिन अब चांदीवली की जनता जान चुकी है कि इलेक्शन आते ही पानी बंद हो जाता है। अब वो चलेगा नहीं। सर्विस सेंटर को 24 घंटा पानी, टैंकर माफियाओं को 24 घंटा पानी, बिल्डर लोगों को 24 घंटा पानी, लॉजिंग वाले को 24 घंटा पानी। जनता को पानी क्यों? मेरा कहना है स्थानिक जनता वोट दे रही है, आपको आमदार बना रही है, आपको खासदार बना रही है, नगर सेवक बना रही है, मंत्री सब बना रही है, वो जनता बना रही है। लेकिन सिर्फ और सिर्फ राजकारण करना है। और इसके वजह से आज राहुल चौहान हमारा शाखाध्यक्ष है फिनिक्स मॉल में जाता है। आज आप देख रहे सब महिला हाँ, ये पानी पूरा फिनिक्स मॉल में आता है। फिनिक्स मॉल के लोगों को एक बूंद पानी जाता है, लोगों को पानी की परेशानी है। जनता का रोष सबसे आपको ज्यादा पानी समझना फिनिक्स मॉल में आता चाहिए। है। और जब ये मोर्चे की तैयारी हो गई तो कल से फोन चालू हो गए, जो आजी माजी लोग हैं कि बाबा अब आपको कल से पानी चालू हो जाएगा, आप मोर्चे में जाओ मत, मोर्चा कैंसिल हो गया। इस तरह की अफवाहें निकाली गई। सत्ताई आई है, जनता को पता था कि ये लोग हमको मूर्ख बना रहे हैं, इसके वजह से जनता आज बहुत बड़ी तादाद में यहाँ पर आई है। और अब अगर पानी नहीं मिला तो आने वाला आंदोलन बहुत भयंकर होगा, बहुत राहुल चौहान, आपके वार्ड में आप हमेशा वार्ड के हमेशा जागरूक रहते हैं, एक कब से पानी समस्या आपके वार्ड के अंदर है? ये जो पानी समस्या पिछले 1.5 साल से है, अभी इलेक्शन है इसलिए हम नहीं आ रहे। लास्ट 1.5 साल से मैं पाठपुरा कर रहा हूँ पीएमसी में। पर ये वाटर डिपार्टमेंट के जो भी अधिकारी है सिर्फ लोगों को आश्वासन दे रहे हैं। इन्होंने अपना जो काम करना चाहिए वो काम नहीं किया। हमारे यहाँ पर जब पारा कदम साहब ने जो भी उस टाइम पे स्वर्गीय पारा कदम जो लाइन डाली 9 इंच की 8 इंच की, आज वो लाइन की दुरुस्त हो गई है, सब जगह निकल गई। पर मेंटेन डिपार्टमेंट आके सिर्फ उनका राजकारण चालू है। खुद उनको पानी नहीं देना है लोगों को। 1 घंटा छोड़ो, 15 मिनट भी पानी आता नहीं है, टाइम नहीं है पानी का। मुंबई जैसी सिटी में आज 24 आप देख सकते हैं इतना बारिश आई है, पर अब पानी के लेके रोज मतलब घर पे किसी को फंक्शन में जाना है तो लोग बोलते हैं बाबा तू जा, मैं नहीं जाऊंगा। पानी के लिए 8-9 बजे वेट करने कभी पानी नहीं आता है। आता तो आधा घंटा तो लोगों का झगड़ा हो रहा है, उनका फैमिली डिस्टर्ब है, पानी के लिए उनका वैल्यू बढ़ रही है। और जो आजू बाजू में जितने भी देखिए टैंकर बन रहा है, लॉजिंग थोड़ी है, 24 घंटा पानी है। ये कौन सा है? लोग जो बिल भर रहे हैं उनको पानी आना चाहिए। और लोग भी अधिकारी वहाँ से उनको घूस नहीं है, पैसा भी है। और पूरा राजकारण चल रहा है। ये मनसे की बात है, सगळी सर्वसामान्य जो आंदोलन किया इसमें कोई ये है, 15 से 20 लाल बत्ती रहेगा, टापू असेल बघा, वहाँ पर खूप पीएमसी के अधिकारी बने हुए हैं, वहाँ पर थोड़े काम कर रहे हैं, बिजली से पानी लेके इनके लोग हैं जो पाइप मोटर घुमा रहे हैं,
अभी कुमार है, लोकप्रतिनिधि के लोग हैं, उनको पता है, डायरेक्टली बोलते लोग भी बोल रहे हैं टाइम का इनका वैल्यू नहीं है, पानी कभी भी आता है कभी भी आता नहीं है, पानी आ रहा ही नहीं है, लोग पूरे तकलीफ में। राहुल चौहान जी हंडा मोर्चा कांग्रेस विधानसभा के सर यहाँ पे पानी के लिए कुछ करो। अभी 4 महीने बाद इलेक्शन है, आमदार खासदार नगर सेवक सब आएंगे, नए भी पुराने भी। पानी के लिए कोई नहीं आएगा, न रोड के लिए कोई आएगा, बस सिर्फ खाली एक दिखावे के लिए आते। रात को BMC के 2 आदमी आए थे, बॉटल में पानी लेके दिए, बोले करते हैं आगे काम, कोई कुछ काम नहीं होने वाला है। अधिकारी को फोन करते कि हाँ पानी है और पानी आ रही नहीं है, 2 दिन पानी आता है, 2 दिन के बाद 15 दिन अचानक पानी गायब होता है। फिर लोग हमको फोन करते हैं, लोगों को एक ही पर्याय है, महाराष्ट्र सेना लोक प्रतिनिधि जो सत्ताधारी काम तो नहीं कर रहे, सिर्फ इलेक्शन आएगा तो हम लोग घूम रहे हैं, लोग घूमने लगे, चलो 2 दिन में पड़ेगा, 3 दिन में पड़ेगा, लोग लाइन में कर रहे, पानी बहुत है पर इनको काम नहीं कर रहे, लोगों को पानी देना नहीं है। तो देख सकते हैं, अभी 4 दिन पानी नहीं था, कल से टोटल पानी आ रहा है, 2 दिन पानी आएगा, 4 दिन दोबारा वही होगा। 160 का हुआ, 168 का हुआ, लोग घंटे से पानी भरते, पैसा लेके काम कर रहे हैं, पानी फिनिक्स मॉल में गया हुआ है। लॉजिंग मोड़ी रही है, पानी है, पानी किधर गया? उसको पानी चाहिए, आप लोगों को बहुत तकलीफ है पानी के लिए। भारी मैदान लोक प्रतिनिधि लोगों को जनता दरबार हम लोग दिल से काम करते हैं, लोगों को पता है हम लोग लोगों के लिए काम करते हैं, फैमिली का विचार नहीं करते, भागते लोगों के हाथ से दबाया जाता है। ये पहिला तुझा चला साइड जरा जरा बाजूला या साईडला बाजूला बाजूला जेवढी जी नाव आहेत ना तुमची ज्यांची नाव आहेत तेवढेच घ्या. हे नाव आहेत ना, व्हिडिओ बनवणार आहे आमचे लोक बनवतात नाव घ्या ना, सगळे नको एक पाच अरे थांब ना थोडं चालू फक्त 3 लोक केली आहे तिकडे साहेबांच्या ते केली आहे तिकडे एंट्री केली आहे तिकडे करून टाक रे करून अरे बोलले शूटिंग का फेसबुकला अरे पहिला पण चालू आहे साहेब सगळ्यांचा भाई चल आली लेकिन चालू आहे लाईफ का साहेबांनी सांगितलं बाबा भाई ओ भाई या दादा काढायला नाही देत फेसबुकला काढायला लाईव्ह ठेवतो राहू दे ना काय हे करते बघा
करा आता तुझं. फक्त आपल्यासाठी लिमिट ठेवायची असं थोडं असते काय? पूर्ण ऑफिस भरून टाकते, आमदार गेला तिकडे मग. सर्व घेतले. अजून 2-1